तब्बल 5 वर्षांनंतर कोल्हापूर महापालिकेचं सभागृह अस्तित्वात येतंय। शाहू सभागृहापासून उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांच्यासह गटनेत्यांच्या कार्यालयाची अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर आणि ठेकेदार यांनी आज पाहणी केली। सभागृहातील खुर्च्यांना कव्हर घालणं, इतर कार्यालयातील किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून कार्यालय सुसज्ज करावीत असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत। कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या कारणावरून राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत डिसेंबर 2020 मध्ये संपली। त्या काळात कोरोनाचा उद्रेक झाला होता, त्यामुळे निवडणूक पुढे ढकलली। त्यानंतर ओबीसी आरक्षणाचं प्रकरण न्यायालयात असल्यानं निवडणूक पुढे गेली। अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या। 15 जानेवारी रोजी मतदान होऊन 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला। त्यामुळे आता महापालिकेचं नवं सभागृह अस्तित्वात येणार आहे। गेली 5 वर्ष महापालिकेत प्रशासकीय कारकीर्द होती, त्यामुळे महापौर दालनासह पदाधिकाऱ्यांची कार्यालयं बंद होती। आता ही कार्यालयं पुन्हा गजबजणार आहेत, त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांची किरकोळ डागडुजी आणि रंगरंगोटी केली जाणार आहे। त्यासाठी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील आणि ठेकेदारासह सर्व कार्यालयांची पाहणी केली। शाहू सभागृहातील खुर्च्यांना कव्हर घालणं, महापौर दालन सुसज्ज करणं, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्या कार्यालयांची डागडुजी करण्याचे आदेश रविकांत अडसूळ यांनी दिलेत।